लोक म्हणतात की स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला, पण मी म्हणतो वर्ण दगड आल्यानंतर अंधारे मॅडमनी डोकं ते खाली केले. आता थोडाफार त्यांचा राजकीय लाभ झाला असेल, काय झाला असेल ते त्यांना माहीत आहे, पण ते जर ठाम राहिले असता, नका तुम्ही बाळासाहेबाकडे येऊ, तुम्ही ठाम झाला असता तर उद्याच्या मायावती ह्या सुषमा अंधारेच होत्या. भविष्यामध्ये इतिहास मात्र त्यांना काळा इतिहास, त्यांचा गद्दाराचा इतिहास लिहिला जाईल एवढं मात्र निश्चित आहे. जय भारत, मी शीतल. जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहुयाच्या विशेष घडामोडी. IIB के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIB नांदेड और लातूर. आता आमच्यासोबत प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रबुद्धजी साठे आमच्यासोबत आहेत. प्रबुद्ध साठे हे चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाचे ते प्रमुख आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभी केलेली आहे की चला आपल्या बुद्धाच्या घरी, आणि ते आज आपल्या जागृती न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेले आहेत. साठे सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. जय भारत. जय भारत. आपण बघतोय की समाजामध्ये तुम्ही एक धार्मिक चळवळ चालवत आहे. चला आपल्या बुद्धाच्या घराकडे ही आपलं अभियान आहे. तर ही तुमची धार्मिक भूमिका आहे, परंतु आपण बघतोय की आता महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण आहे, आणि ह्या वेगळ्या वातावरणामध्ये प्रत्येकाला आपली राजकीय भूमिका घ्यावी लागते. तर आपण एक तुमचं संघटन म्हणा किंवा तुमची एक राजकीय भूमिका काय असणार आहे? आता मी 2000 साली मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्रातील एक 10,000 मातंग बांधवांना भविष्यामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा संकल्प घेऊन सध्या मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. आणि व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलेला आहे त्या बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज बनावा याच्यावरती काम करत असताना आता एक म्हणेल की बाबासाहेबांनी सांगितलेला दिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच मातंग बांधवाच्या भवितव्याचा, कल्याणाचा, परिवर्तनाचा विचार आहे. आणि ह्यासाठी मी बौद्ध धम्माच्या अभियान माझं आता चला 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान महाराष्ट्रात सध्या सुरू असताना आता राजकीय भूमिका घ्यावी लागेल, कारण बाबासाहेबांचं सारा भारत बौद्धमय करेल आणि तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. त्यामुळे धम्माचं काम करत असताना राजकारणाला सुद्धा अलिप्त ठेवून राजकारणापासून दूर राहून सुद्धा तुम्ही सोयीची भूमिका मांडू शकत नाही. आता माझी भूमिका आहे की बुद्धांना घेऊन, बुद्ध घेतल्याशिवाय आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करता येणार नाही, ही माझी भूमिका आहे. दीक्षाभूमिती संसद हाच आंबेडकर चळवळीच्या राजकारणाची योग्य दिशा, परिवर्तनाची योग्य दिशा आहे, ही ठीक आहे. पण आत्ता प्राप्त परिस्थितीला निश्चितपणे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी वंचित आघाडीच्या माध्यमातून जी राजकीय ताकद उभा केली, जी राजकीय भूमिका घेऊन निर्माण केली, जी निर्णायक राजकीय लढा निर्माण केला आहे, निश्चितपणे आम्ही बाबासाहेबांचे नातू म्हणून तर आहेतच, हा श्रद्धेचा विषय आहेच आमचा, असावंच पाहिजे. ज्यांना प्रस्तावित राजकारण काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, त्यांच्या पुढाऱ्यांची लेकरं ही आमचे नेते होतात, पुढारी होतात, ही आमची भावना होती. मग आम्हाला ज्यांनी मानवी मूल्याचा अधिकार दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातं आमचा श्रद्धेचा विषय होऊ शकत नाही. आणि जर ज्यांचा श्रद्धेचा विषय नाही ते गद्दार आहेत माझ्या मते. बाळासाहेब आंबेडकर हा ज्यांच्या श्रद्धेचा विषय नाही, पहिली तुम्ही राजकारणात समर्थन दिवा करणं, पण बाळासाहेब आंबेडकर हा आमच्या श्रद्धेचा, आमच्या भावनेचा विषय आहे असं ज्याला वाटत नाही ते गद्दार आहेत. आणि निश्चितपणे आम्ही बाळासाहेबांच्या वंचित आघाडीच्या बाजून उभा आहोत. आणि वंचित आघाडीच्या विस्तार करण्याकरता निश्चित बाळासाहेबांनी आम्हाला त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला बोलावं बाळासाहेबांनी. आता मी म्हणू का मला बोलू ना, मी वंचित नाही. एक तर असं आहे की माझ्या मातंग बांधवांना बाबासाहेबांना जिवंतपणे आम्हाला कधी कळलं नाही. आता आम्हाला काँग्रेसकडे गेलो आम्ही सगळे हिंदुत्ववादी आणि गांधीवादी कल्पात राहणारा खरा आंबेडकरवादी असू शकत नाही. आणि या कल्पात राहणारा मातंग समाजाचा कुठल्याही जातीचा नेता असला त्यांचे पाठीरेगे हे त्या जातीचा त्या समाजाचा विकास करणारच नाही. तर बाळासाहेब आंबेडकर हाच मातंग समाजाच्या राजकारणाचा एक आशावादी ताकद आहे, बहुजनाच्या आशावादी ताकद आहे. त्याच्यामुळं बाळासाहेबांच्या बरोबर आम्ही आहोत. त्यांनी आम्हाला बोलावू
अगर न बोलावं, आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, आमच्या ते आदराचंच ठिकाण आहे, आमच्या त्या काळजातल्या अंतकरणाच्या एक सन्मानाचं ठिकाण आहे. त्याच्यामुळं आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर आहेत. परवाच मी वंचित आघाडीच्या वतीनं 1 तारखेला श्रीरामपूरला मी सभा केलेलं आहे, व्याख्यान झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातील मी मातंग बांधवांना म्हणू शकतो की पुढची पिढी तुमची तर तुम्हाला भारतीय घटनेने दिलेले राजकीय हक्क पदरात पाडून घेत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने उभा राहून वंचित आघाडीमध्ये जास्तीत जास्त मातंग समाजानं सहभाग घेऊन आपला राजकीय विकास साधावा, त्यातून आपलं सामाजिक परिवर्तन करावं, आपला शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधावा असं मी आवाहन करेल. आणि मी जरी धम्माचं काम करत असलो तरी धम्म आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी नाहीत, तर धम्माचे संस्कार असणारी माणसं राजकारणात असायलाच हवी. त्याच्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये जर मला प्रत्यक्ष भाग घेता आला नाही तर अप्रत्यक्ष मात्र बाळासाहेबांच्या विचाराचं, बाळासाहेबांच्या वंचित आघाडीचं अप्रत्यक्ष मी काम करायला तयार. उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या अभियानात वेळ काढून मला जरी त्यांनी आदेश दिला किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी आदेश दिला आणि न दिलासुद्धा विधानसभा उद्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी मी वंचित आघाडी, बहुजन वंचित आघाडीचा प्रचार करायला तयार आहे. आपण आता आज म्हणताय की मी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहे, तुम्हाला काँग्रेस हे जळतं घर वाटत असेल आज, परंतु मध्यंतरी सुषमाताई अंधारे यांनी तुमची ही जे प्रजासत्ताक जनपरिषद आहे तिचा ह्या काँग्रेस प्रणित आघाडीला पाठिंबा होता असं त्यांनी पत्रक काढलं होतं. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता ते कसं आहे की माझ्या तो त्यावेळेचा नावाचा गैरवापर झाला. आता एक कोल्हाटी समाजातली एक मुलगी, मी तिला विद्यार्थी दशेपासून ओळखतो आणि मला अभिमान वाटता की एक महिलांचा सन्मान करण्याची भूमिका आम्हाला चळवळीने शिकवलेली आहे. एक कोल्हाटी समाजाची मुलगी बौद्ध धर्म स्वीकारून बाबासाहेब सांगत असेल, बुद्धांचा विचार सांगत असेल तर माझ्यासाठी आनंदाची एक अभिमानाची गोष्ट होती. आणि सुषमा अंधारे यांच्या बाबतीत त्यांच्या गणराज्य संघटनेच्या त्यांना एक म्हणलं की माझ्या गणराज्याच्या वतीनं UV मिशनच्या विरोधात जे आंदोलन आहे, सभा लावल्या, त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. त्यांच्या 2 कार्यक्रमाला मी दिलेला आहे वेळ आणि त्या ठिकाणी मी भीमाची वाघीण म्हणून त्यांचा उल्लेख बी केलेला आहे. आणि परंतु ही भीमाची वाघीण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जातीवाद्याची, काँग्रेस शिवसेनेसारख्या जातीवाद्याची भीती दाखवून ज्या काँग्रेस राष्ट्रवाद्यांनी बहुजन समाजाच्या मताची लूट करून राजकारणाचा धंदा केला, त्या ही भीमाची वाघीण जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकीय सरकशीमध्ये जर जात असेल तर त्याला माझा कडाडून विरोध आहे, त्याचा या दृष्टीने मी निषेध करतो आहे. आणि मध्यंतरीच्या काय काळामध्ये त्यांच्या ज्या 13 संघटनेनं जे काय काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता, धर्मनिरपेक्षतेच्या मताची विभाजनी होती, हे नुसतं नावाला सांगायचं आहे. स्वतःचा स्वार्थ साधतोय कोण सांगायला लागले? मी स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये चाललेलं आहे, राष्ट्रवादीमध्ये चाललेलं आहे असं म्हणणार नाहीत ना. त्याला नाव द्यायचं, काय व्हायचं, धर्मनिरपेक्षतेच्या मतामध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही काँग्रेसला, राष्ट्रवादीला पाठिंबा देतो आहे असं एक नावानं त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उपयोग केला, गैरवापर केला. आणि मी गैरवापर केल्यानंतर पटकन मलासुद्धा बोलून आलं होतं. मलासुद्धा मुंबईला यशवंत सभागृहामध्ये जे आदरणीय शरदजी पवारांच्या याच्या उपस्थितीमध्ये जे बैठक आहे त्याच्यामध्ये मलासुद्धा होत होतं. परंतु मी आता 24 वर्ष आयुष्यात चळवळीमध्ये गेलेच. माझं 95 साली मला शिवसेनेचं तिकीट आलेलं आहे. 95 साली पंढरपूरच्या रेल्वे मैदानात बाळासाहेब ठाकरेच्या सभेत बोलण्याची संधी होती. 40 रुपयाला मी मागं होतो तेव्हा 1.5 लाख रुपये मला टाकलं होतं. आणि त्याच्यावरती सारं जग विकून जेवढा पैसा येईल तेवढ्या पैशानं बाबासाहेबांच्या बुटाची लेससुद्धा विकत मिळणार नाही अशी भूमिका घेऊन मी ठाम राहिलो आहे. आणि आता सुषमा अंधारेसारख्या स्वार्थी आणि ढोंगी माणूस व्यक्तीच्या नादी लागून मी काँग्रेस राष्ट्रवादी कसा प्रचार? शक्य नाही. कारण बाबासाहेबांच्या एक माझी त्याग आणि इमानदारी ही माझं सर्वात मोठी ताकद आहे. आणि म्हणून मी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप ही एकाच माळेचे मणी आहेत. आता त्यांचा जनादरच नाही. जातीवाद्याची भीती दाखवून त्याने आमच्या मताची लूट केली. आता ती लोक बाळासाहेबांवर वळले आहेत ना. आता बाळासाहेब बहुजन समाजात जनाधार हा बाळासाहेब मला अपयश वरून बाळासाहेबांच्या कधीही नव्हे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली बहुजनाला आपला स्वतःचा राजकीय अस्तित्वाचा चेहरा आता उदयास येत आहे. आनंदाची गोष्ट आहे ना. आणि आनंदाच्या याच्यामध्ये मला किती सन्मान मिळतोय, मला ह्याचा अहंकार मी व्यक्त करायचा नाही. म्हणून मी बाळासाहेबांच्या बरोबर आहे. आणि मध्यंतरी ते पत्रकार परिषद मी घेतलेले आहे. त्यांनी जी प्रेस नोट काढली, सुषमा अंधारे, अमोल मेटकरी यांनी जी प्रेस नोट काढली, त्या प्रेस नोटमध्ये माझ्या प्रजासत्ताक जनता परिषदेच्या नावाचा गैरवापर केला.
त्यावर मी पत्रकार परिषद घेऊन मी तशी प्रेस नोट, मी पत्रकार परिषद घेतलेलं आहे, तसं प्रेस नोट मी फेसबुकला टाकले आहे, व्हॉट्सअपला टाकले आहे, पेपरला टाकलेलं आहे आणि मी माझी भूमिका त्यावेळेस क्लिअर केलेलं आहे. आणि एक मी बौद्ध बांधवांना एक सांगू इच्छितो की बाबा आपल्याला एक चटकं बसलेत. कुणी जे बी म्हटलं का चेकाळून जाऊ नका. तुमच्या अंधारेच नव्हे पण अमोल मेटकरी असतील, काय ब्रिगेडचे लोक असतील, बौद्ध समाजामध्ये द्यायचं, बाबासाहेबांची चळवळ सांगायची, धम्माची चळवळचं बौद्ध समाजाला प्लॅटफॉर्मवर वापरायचा, स्वतःचं व्यक्तिमत्व नेतृत्व विकसित करायचं आणि राजकीय पक्षाच्या दावणीला जायची, स्वतः वेगळ्या आंबेडकर चळवळीची गद्दारी करायची, ही कुठं तर परंपरा आता थांबली पाहिजे. तपासलं पाहिजे तुम्ही. सुषमा अंधारे यांना मी 12 वर्षापूर्वी लोकांना सांगत होतो ही थोतांड आहे, ऐकलं नाही. लोक म्हणायचे काय तुम्ही पण आता त्या अनुभव ठीक आहे, अनुभव घेऊ द्या मला, ठीक आहे. हां, मला एक व्यक्तिशा म्हणून, महिला म्हणून मी आदर करतो. लोक म्हणतात की स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला, पण मी म्हणतो वर्ण दगड आल्यानंतर अंधारे मॅडमनी डोकं ते खाली केले. आता थोडाफार त्यांचा राजकीय लाभ झाला असेल, काय झाला असेल ते त्यांना माहीत आहे, पण ते जर ठाम राहिले असत्या, नका तुम्ही बाळासाहेबाकडे, तुम्ही ठाम झाला असता तर उद्याच्या मायावती ह्या सुषमा अंधारेच होत्या. पण त्यांनी स्वतःच नुकसान केले, अजूनही वेळ गेली नाही. आता ते येणार नाही ठीक आहे, पण भविष्यामध्ये इतिहास मात्र त्यांना काळा इतिहास, त्यांचा गद्दाराचा इतिहास लिहिला जाईल एवढं मात्र निश्चित आहे. प्रबुद्धसाठ्यांना बाळासाहेबांच्या बाजूने उभं राहण्याचा काय फायदा होतो, पण इमानदारीचा सोनेरी इतिहास मात्र लिहिला जाईल एवढं यासाठी येतं. आणि हा सोनेरी इतिहास लिहिण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका माझी मरेपर्यंत राहील. एवढं